मराठी, आवाज जनसामान्यांचा। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या धरणानं 100 पार केली असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या शेती पंपाच्या मोटारी खादगावच्या जुन्या रेल्वे पुलालगत ठेवलेल्या होत्या। परंतु 15 सप्टेंबरच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या तब्बल 29 मोटारींचे पाईप कापून वायरी कट करत चोरी केल्याचा प्रकार खादगाव तालुका करमाळा येथे घडला आहे। मागील काही महिन्यांपूर्वी पण असाच प्रकार घडला होता। याबाबत खादगाव येथील काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। 15 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीमध्ये शेतकऱ्यांचे तब्बल 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले। एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही आणि दुसरीकडे अशा जर शेतकऱ्यांना हानी येत असतील तर जगाच्या पोशिंद्यानं जगायचं तरी कसं, असा प्रश्न शेतकरी वर्गातून केला जातोय। त्यामुळे अशा चोरट्यांना त्वरित आळा घालून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। आज तुम्ही इथे जमलाय, काय झालंय नेमकं? सकाळ सकाळ मोटरकडे आलतो बघायला, कारण की इथं सगळ्या मोटरा चोरीला गेल्या बघितल्या। आम्ही आमच्या मित्रांना सगळ्यांना फोन केला, इथल्या मोटरा चोरीला गेल्यात। किती मोटर चोरी गेले? 29 मोटरा चोरीला गेल्यात आता। 29। तर अंदाजे किती रुपयाचं? 10 ते 15 लाखाचं नुकसान झाले शेतकऱ्याला। आणि ही परिस्थिती काय आजची नाही, जवळपास 3-4 वर्ष झालं आपलं उजनी धरण 100% भरल्यानंतर काय होतंय, आपला ही पोमलवाडी बिगवन रोड आहे आणि या रोडची वाहतूक जास्त असल्यामुळे ह्या रोडच्या कडेने जे मोटर आहेत त्या मोटरा संध्याकाळी 10-12च्या नंतर चोर येतात आणि सगळ्या मोटरा उचलून घेऊन जातात। तर ही परिस्थिती आजची नाही, जवळपास गेल्या महिन्यात पण अशी चोरी झाली होती आणि वारंवार प्रशासनाला आम्ही तक्रारी करून कळवून पण याच्यावर प्रशासन थोडं लक्ष देत नाही आणि प्रशासनाने आता इथून पुढे तरी लक्ष द्यावं अशी आमची एकच मागणी आहे। आणि शेतकरी एवढं नुकसान सहन करू शकत नाही। एकतर वारंवार पाऊस ह्याच्यातून सगळ्यातून जर आपण सगळं हे करून जर मोटरा ही नवीन आणायचं म्हणलं तरी सोपं नाही। जर आज गोरगरीब शेतकऱ्याची परिस्थिती बघितलं तर 35-40 हजाराची एक मोटर आणायची म्हणजे एवढा खर्च शेतकऱ्याला झेपणारा असा नाही। त्याच्यावर थोडं प्रशासनाने लक्ष द्यावं एवढीच आमची मागणी। आता तुम्ही काही कंप्लेंट वगैरे करणार? नाही, आता आम्ही कंप्लेंट करणार आहे। हा, आता आम्ही सगळे शेतकरी जमलोय, आमच्या जवळपास 29 मोटरी गेले, आम्ही 29 शेतकरी जाणार आहेत आणि आम्ही आज काय आहे ते कंप्लेंट करून आम्ही ह्याच्यावर काय शहानिशा करणार आहे। मागील महिन्यात किती मोटर गेल्या? मागील महिन्यात आमच्या 9 मोटरा गेल्या होत्या इथल्या आणि त्याच्या पाठीमाग 1-2 महिन्यापूर्वी 10-12 मोटरा गेल्या होत्या। तर प्रशासनाने काही दखल वगैरे घेतली का? आता प्रशासनाचा विषय असा झाला की गेल्या वेळेस कंप्लेंट केल्या त्यावेळेस बघू चोर घालून कळू असा विषय झाला। त्याच्यावर काय आम्हाला प्रतिक्रिया काय त्यांची भेटली नाही। हे तुम्हाला कधी माहिती झालं मोटर गेली? आता सकाळी आम्ही 6 वाजता लाईट येते आमची 3 फेज। मग पाऊस झाला होता त्याच्यामुळं कुणाचे मोटर चालू आहे, कुणाचं काय चालू आहे ते बंद करण्यासाठी, कोण चालू करण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी, जनावरांना ह्यांना पाणी भरण्यासाठी सगळी मोटरकडे आल्यानंतर मेळ लागला की मोटर आपल्या चोरीला गेली ती। ज्यावेळेस आपण इथं येऊन बघितलं त्यावेळेस सगळ्याच्या पाईप कापून मोटर नेले ते। आता इथं जवळपास जेवढ्या मोटर आहेत त्या जवळपास 29 मोटरी सगळे एका रात्रीत घेऊन गेले। G9 मराठीसाठी बबनराव दहितोंडे, करमाळा।